लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार मुरली अण्णा प्रचंड मताने निवडून आले, ते खासदार झाले आणि देशाचे मंत्री झाले. सर्व पुणेकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो की आपण मुरली अण्णांना निवडून देण्यामध्ये यशाचा वाटा आहे. येणाऱ्या पुढील आगामी काळामध्ये विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, याच्या माध्यमातून पुणे शहरातले प्रकल्प जे प्रलंबित आहेत ते पूर्ण करण्याचा भारतीय जनता पार्टीचा आमचा प्रयत्न राहणार. देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत दादाजी आहेत, मुरली अण्णा मोहोळ आहेत आणि पुणे शहर भारतीय जनता पार्टीची सर्व टीम येणाऱ्या पुढील काळात ज्या उणिवा शहरात राहिलेल्या आहेत, ज्या डेव्हलपमेंट करायच्या त्या करण्याचा आमचा माणूस असणार आहे. त्यामुळे पुणे शहरातल्या कानाकोपऱ्यात वाघोलीपासून ते शिवापूर पर्यंत पुण्याची हद्द वाढली आहे. नव्याने शहरात आलेली सगळी गावं लक्षात घेऊन मला वाटतं 24/7 पाण्याचा विषय, कचऱ्याचा विषय, इलेक्ट्रिक बसेस असतील, मेट्रो असं अर्धवट राहिलं काही कात्रज प्रकल्पचा प्रकल्प असेल, ह्या सर्व पूर्ण लावण्यासाठी भारतीय जनता पार्टी आम्ही सदैव तत्पर राहणार आहे. आणि येणाऱ्या पुढील 4 महिन्याच्या काळामध्ये राज्यातलं अधिवेशन आहे, केंद्रातलं अधिवेशन आहे, याच्यातले महत्वाचे विषय राज्यातल्या नागरिकांसाठी असणार आहेत. त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी पुणे शहर नक्कीच पुणेकरांसाठी राहिलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. आपणही आमच्या पाठीशी राहिलात आणि जो आशीर्वाद रुपये आम्हाला मुरली अण्णांना खासदार केलं ते आम्ही तथापि विसरणार नाही. मला वाटतं पुढच्या काळात नागरिकांच्या समस्या, शहराचा विकास ह्याच्यामध्ये आम्ही कटिबद्ध असणार आहोत. पुन्हा एकदा आज सुदर्शन चॅनलच्या माध्यमातून सर्व पुणेकर, सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना मी विनंती करतो की आम्ही विकास आणि डेव्हलपमेंट या अजेंडावर शहराचा विकास करणार आहे. धन्यवाद.